नमस्कार. शिवोहम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुकोबांनी आम्हास काय दिलं? लेखक श्री अनिल गोविंद बोकील. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. तुकोबांनी आम्हास काय दिलं? पुष्प तिसरे. हिमालयो नाम नगाधिराजः. दूरवरील आणि तरीही आपल्या सर्वांना अद्भुतता वाटणारा हा हिमालय आदियोग्याचे वसतिस्थान. त्याची एक गूढ ओढ वाटत राहते. त्याच्या भव्य दिव्यतेबद्दल पुरेसं वाङ्मय उपलब्ध पण आहे. संस्कृतात हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे घर. तथापि हिमालय म्हणजे केवळ बर्फाचे प्रचंड घर नव्हे, तर ती अध्यात्म आणि विज्ञानाची खाण आहे. तिथूनच विश्वासाठी अनेक रहस्ये प्रस्तुत झाली आहेत. ज्ञान आणि विज्ञानाचा उगमच तिथून झालाय. आता सर्वसामान्य माणूस कितीही ओढ वाटली तरी तिथे काही कारणांनी नाही जाऊ शकत. मग त्यांच्यासाठी काही मार्ग? होय, नक्कीच आहे. तो म्हणजे तुकोबांची गाथा. जी गूढ ज्ञानरहस्ये हिमालयात प्रसवली ती तुकोबांनी माय मराठीत सर्वसामान्यांसाठी अभंगांमधून कथन केली आहेतच. म्हणून तर आम्ही वारकरी डोईवर गाथा आणि ज्ञानेश्वरी घेऊन ज्ञानबा तुकारामच्या चालीवर देहभान हरपून बेधुंद नाचत असतो. सांख्य, वेदांत, योग, वैशेषिक, मीमांसा, न्याय, बुद्धिविचार ही आपली दर्शनशास्त्रे तत्त्वज्ञानातील मूलभूत प्रश्नांची उत्तरे देतात. या दर्शनांच्या विषयानुसार तुकोबांचे अभंग एकत्र करून बघितले तर अप्रतिम अशी भिन्न भिन्न विषयांवरील विज्ञाने साक्षात आपल्यासमोर उभी ठाकतात. आजचं भौतिक विज्ञान तर त्यांच्यापुढे अक्षरशः बालकच ठरेल. आता बोला, तुकोबांनी विश्वाला काय दिलं? याच्याऐवजी काय दिलं नाही असाच सवाल करणे उचित होईल ना? मित्रहो, तुमच्यातल्याच एका सामान्य वारकऱ्याचा म्हणजे माझा तसा अभ्यासपूर्वक शोधप्रयत्न ज्ञानेश्वरी आणि गाथेच्या बाबतीत सुरू आहे. आता काही आंग्लविद्याविभूषित अत्याधुनिक बुद्धिवंत म्हणतात की ही सगळी दर्शनशास्त्रे आध्यात्मिक आहेत. त्यांचा या जगात व्यवहारात काय उपयोग? अशा विचारवंतांनी सांगावं की मग वर्षानुवर्षे प्रयत्न करून, भुयारे खोदून, विभिन्न शास्त्रीय उपकरणे विकसित करून, अब्जावधीचा खर्च करून शास्त्रज्ञांनी अलीकडेच दैवी कणांचा म्हणजे गॉड पार्टिकल्सचा शोध लावला आणि आनंदाने बेभान झाले. ते वेडे तर नव्हते ना? याआधीही खगोल, रसायन, मानसशास्त्र इत्यादी कितीतरी शास्त्रे अस्तित्वात आणली गेली आहेत. पण या सर्वांचे मूळ कुठे आहे? आपल्या अध्यात्मातूनच तर फुटलेले हे धुमारे आहेत. विविध कालखंडामध्ये ऋषीमुनींनी प्रयत्नपूर्वक त्यास परिपूर्णता आणली आणि हे सगळंच तळागाळातल्या सामान्य जनांसाठी सोप्या सोप्या अभंगांमधून कोण बोललंय? आपले तुकोबाच तर बोललेत. ओव्यांमधून ज्ञानोबा बोललेत. मग या दोघांनी विश्वाला काय दिलं हा प्रश्नच किती बालिश ठरतो नाही का? आता आपण पुढे बघू. हे विवेचन किंचित ज्ञानमार्गी आहे. आपल्या प्रत्येकामध्ये अंतर्जगत आणि बाह्यजगत
अशी 2 जगते असतात. बाह्यज्ञान तर आज एका क्लिकवर मिळते. खरं तर ती माहिती आहे, पण आतून बाहेर येतंय का काही, स्फुरतंय का काही, असं आतून येणारं ज्ञान म्हणजे आपली प्रतिभा असते. ते आपलं वैशिष्ट्य असतं, आपलं व्यक्तित्व असतं. प्रतिभावान व्यक्तीच काही ना काही कार्य करू शकतात. पण हे साधावे कसे आणि यासाठीचा सोपा उपाय तुकोबा सहजतेनं सांगून जातात. ठाईच बेसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. याचा अर्थ ज्या एकापासून सगळं स्फुरत असतं त्यालाच धरायला ते सांगतात. एका जागी सुखासनात शांत मनाने बसून प्रेमाने त्या एकोहम म्हणणाऱ्या अनादि अनंताला आळवावा. हाकेला प्रतिसाद देण्यास तो तयारच असतो. म्हणूनच तुकोबा तळमळीने सांगतात, ऐकी रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा. इथे खूण म्हणजे वर्म किंवा रहस्य. ते कोणते? तर वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. त्या एका भगवंताच्या प्रेम भावजागृतीच्या निश्चिततेमुळेच तर भावाचे अवतरण अवतरविती पूर्ण, हाताचडे संपूर्ण तत्वभेद. म्हणजेच सगळंच मिळत जातं आपल्याला. पूर्णमिदमची ही प्राप्ती भेदातीत नेऊन ठेवणारी. आणि या अशा भावाचं दान तुकोबांनी आपल्या सर्वांसाठी मागितले. त्यासाठी जनजागृती केली. ज्ञानदेवांनी रोविलेल्या मुहूर्तमेढीच्या भोवती तुकोबांनी वाळवंटी खेळ मांडियेला आणि संतांच्या भक्तांच्या मेळाव्यात हा खेळ रंगविला अभंगातून. शब्द हा बहुसाल उपकारांच्या राशी, म्हणून जागविला मागे येतील तयांसी. मागुती आली वाट सिद्ध ओळली तैसी, तरले तारतील आणिक गा विश्वासी. आणखी काय हवंय? शब्दांच्या बोलांनी चेतवत आठवण करून दिली ज्यांनी, ही परमार्थाची वाट सिद्ध करून दिली. तरले तारतील विश्वा म्हणण्या इतकी त्यांची दृढता. त्यातूनच वारकरी संप्रदायाचा उदय झाला. दिंडीची परंपरा सुरू झाली. भक्तिभाव जागवला गेला. विठूचं अधिष्ठान समाजाला मिळालं. समाज सर्व मतमतांतरे विसरून त्या सावळ्याच्या राजसरूपाच्या प्रेमामृतात एकमत झाला. तुकोबांनी आपल्याला दिलेली समतेची, एकतेची ही महान देणगीच आहे ना. आणि याद्वारे वारकरी संप्रदायाचं अनुभवजन्य ज्ञान आपापल्या धारणा दृढ करायसाठी उपयुक्त ठरलं. ज्ञान जेवढं अधिक उमजत जाईल तेवढं आपण अधिक शिकायचं टाळू लागतो. म्हणजेच बाहेरचा कचरा डोक्यात कोंबून घेऊ इच्छित नाही आपण. प्राप्त ज्ञानात अभ्यासत अंतरंगी रमू लागतो. त्यामुळेच विवेकबुद्धी तीक्ष्ण होऊन आपण योग्य मार्गावरून निशंकपणे वाटचाल करू लागतो. आता सांगा, यापेक्षा महान देणगी काही दुसरी असू शकते का? तुकाराम महाराजांनी स्वानुभूतीचे शब्दांकन करत जगाला दिलेलं ते हेच महत्त्वाचं अभंगदान. पांडुरंग 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 विठ्ठल 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 विठ्ठल. धन्यवाद.